नमस्कार. चला तर आज आपण टिफिनसाठी दोडक्याची सुक्की भाजी बनवूयात. या ठिकाणी एक मोठ्या साईजचा दोडका घेतलाय. याच्या आपल्याला फक्त शिरा काढून घ्यायचे. दोडका स्वच्छ धुवून घ्यायचा शिरा काढून झालं की, आणि आपल्याला हा दोडका कट करून घ्यायचा. याच्या बारीक फोडी करून घेते मी. छान अशा बारीक फोडी करून घेतल्या की एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवले, तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायचे फोडणीला. बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा छान परतून झाला की आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची. थोडीशी बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घालायचे. टोमॅटोही छान भाजून घ्यायचे. त्यानंतर इथे मी लाल तिखट, काळा मसाला, धना पावडर आणि हळद घातलेली आहे. इथे मटकीची डाळ मी 4 ते 5 तास भिजत घालून घेतलेली होती, ती घालून घ्यायची. बारीक चिरलेला दोडका घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचे आणि जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून आपल्याला ही भाजी वाफलून घ्यायची आहे. पाणी न घालता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. मस्त अशी आपली दोडक्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.